पहिले भेटायला मग तेवढं होतं. एक मिनिट हा. नमस्कार, मी रुपेश मदन नारोजी. आज आम्ही रमाकांत पायाजे एक श्रेष्ठ नाट्य कलाकार तसेच लेखक यांचं आज आम्ही सत्कार करण्यासाठी इथं उपस्थित आहे. तेव्हा आम्हाला अतिथी म्हणून लाभलेले आमचे समाजसेवक उमेश धावणेकर सर, त्यानंतर तामोसचे गावचे एक उत्कृष्ट असे लेखक हृदयनाथ तामोसकर सर, त्यानंतर श्रेष्ठ कलाकार नाट्यकला प्रसाद गवंडी आणि आमचे कार्यकर्ते दत्ताराम नारोजी या व्यासपीठावर उपस्थित आहेत. सांगपाक खूप आनंद दिसता, खूप खोशी दिसता. माझे श्रेष्ठ एक मित्र तसे वडील मित्र यांची बरीचशी नाटकां आम्ही आमच्या स्टेजीर केल्ली आसा. तितले एक नाटक निराधार, त्या निराधार नाटकात म्हाका एक मंगलदादाची एक उत्कृष्ट अशी भूमिका करपाक मेळ्ळी. त्यानंतर विधीचक्रान ब्रिजेशची भूमिका, त्यानंतर अगाध महिमा साईचा, त्यात म्हाका साईची भूमिका करपाक म्हाका सरांनीच खूप प्रोत्साहन दिल्लें. ते डेलीच म्हाका अशें सांगताले की रुपेश, तूं ती साईबाबाची भूमिका जो पर्यंत आपूण आसा तोपर्यंत ती साईबाबाची तूं भूमिका कर. सराक येवन पयलीं जे नाटक आमी काडले, जे उतरले तेन्ना पयलो सराचे आशिर्वाद घेवप गेले आनी ते नाटक आमी केलें आनी तेतून म्हाका साईबाबाची भूमिका करपाक खूब हें मेळ्ळी. आनी तेंच्याच आशिर्वादान आज मी ह्या स्टेजीर किंवा ह्या व्यासपीठार उबो आहा किंवा तेंच्यामुळे असे गुरू आमकां लाभले आणि त्यांचो एक सन्मान आणि सत्कार करपाक आमकां जो एक योग मेळ्ळो हे आमचे भाग्य, आमच्या आई बाबांचे भाग्य आमी समजता. आणि दुसरें म्हटल्यार मुद्दाम सांगपाकशें दिसता की तेंचे आतां यमाचा कोर्ट चालू आहे, हे त्यांचं एक नाटक आतां ते बरयता लिहिता पण ते अर्धवट आसा. तेणी म्हाका सांगलें की रुपेश, हे तूं नाटक म्हाजे फुडें हें कर, म्हणजे उरलेले जो भाग आसा तो पूर्ण कर. तेणी आमकां कशें हें करपाचें सगळी माहिती दिल्ली आसा आणि नक्कीच तेंचें नाटक आमी फुडें व्हरतले अशें तुमकां सगळ्यांक आश्वासन दिता. बाब आमचे पेडणे तालुक्यातील ज्येष्ठ नाट्य कलाकार, दिग्दर्शक तसेच नाट्य लेखक रमाकांत पायाजी हे पेडणे तालुक्यातील कोरगाव गाव माइंडवाडा ह्या छोटेखानी या निसर्गरम्य असे जे गाव आसा माइंडवाडा कोरगाव, त्यातले हे जन्म घेतलेले सुपुत्र आयज आमचे जे साधना प्रकाशन तांबोसे आसा यांच्यानी एक खरो जो कौतुकास्पद कार्यक्रम केला. त्या प्रकाशनाचे हांव मन काळजांतल्यान कौतुक करता की खंयच्या तरी एका कलाकाराक, लेखकाक उर्बी दिवपाचें काम ही आयज कित्येक वर्षां संस्था करता. तातूंत तेंच्यांनी एक ह्या माणसा बद्दल एक आपुलकी निर्माण जाली आणि तांच्यांनी तांचो शोध करून आज ते वास्तवाक मुळगांवान, बिचोली तालुक्यान मुळगांव ते रावतात, थंय आयज आमी पावल्यात आणि आमच्या नाट्यकर्मी, नाट्य लेखकाचो आयज भव्य दिव्य असो गौरव सोहळो आयज साधना प्रकाशन करता. आणि ह्या आमच्या कार्यक्रमांक हे आमचे परिवार, साधना प्रकाशनाचे पूर्ण परिवार हांगासर येयल्यात आणि हे छोटेखानी कार्यक्रमांक आमचे मन उदार भरून येता की आयज आमचे किसान आसात, शेतकरी आसात, जे देशाचो ज्या पद्धतीन जवान आसात ते आमचे रक्षण करतात, सीमेवरती आपल्या जीवाचे प्राण पणाक लावन, त्याच पद्धतीन जे किसान आसात ती देशाचो कणो की जे आयज शेतकरी काम करता म्हणून आमकां खंय तरी जेवपाक अन्न मेळटा. आणि त्याच माध्यमांसून एक मोठो वांटो लेखकाचो आसता ह्या देश घडोवपाक. तेंच्या लेखणीसून
अजरामर अशी नाट्य कलाकृती जी समाजाक प्रबोधन करता आणि समाजा खातीर कितें तरी एक आशा निर्माण करून जगण्याचो मार्ग दाखयता असे हे लेखक. त्या लेखकाची गोंयच्या सरकारान कशा कशा पद्दतीन आयज लेखक आसात ताची दखल घेवपाची खरी गरज आसा. आयज सरकार नाका त्या वेळार नाका ते पयसो आपलो इन्व्हेस्ट करता, पण अशा कलाकारांची दखल घेवन तांकां आयुष्यभर अशी उर्जा येवपी एक जीवन जगपाची ताकद सरकारान दिवची. ह्या माध्यमातून, ह्या गौरव सोहळ्याच्या माध्यमातून हांव सरकारा कडेन गोंयच्या मागता की अशा ज्येष्ठ कलाकार आसात, ज्येष्ठ नाट्यकर्मी लेखक आसा, तांच्यांनी गोंयभर सर्वे करची आणि अशा कलाकारांक नवीन जीवन जगपाचे एक प्रवृत्त करपाचे अशें हांव गोंयच्या सरकाराक ह्या माध्यमातून मागता. मी साधना प्रकाशन तांबोशीच्या वतीने बोलत आहे इथं. तर आम्ही काही ह्या महिन्या अगोदर मी माझे मित्र नाट्यकर्मी रुपेश नारोजी, प्रसाद गवंडी असे काही जण लेखक म्हणजे वगैरे इथं मी रमाकांत पायाजी हे जे श्रेष्ठ नाटककार आहेत ते कुठं राहत असतील याचं हे घेऊन म्हणजे चौकशी करून आम्ही इथं या मुळगावमध्ये आम्ही येऊन गेलेलो. तर त्यावेळी आम्ही जे हे नाट्यलेखक आहेत, ज्येष्ठ गोमंतिका नाट्यलेखक, त्यांची जी आम्ही परिस्थिती पाहिली तर एकदमच जो म्हणजे असे खाटेवर असा पडलेले आहे त्या याच्यात आम्हाला हे आढळले लेखक. तर त्यावेळी आम्ही तसं त्यांना समजण्यासारखं आम्ही जरा आमची अशी हे झालं, वार्तालाप झाला की आजचा ज्या लेखकाचा जो काळ होता, साधारण 70-80चा जो काळ होता, आणि आमचे गोमंतकीय जे ज्येष्ठ नाटककार आहेत रमाकांत पायाजी, त्यांनी गोमंतकीय तसंच गोमंतकाबाहेरसुद्धा महाराष्ट्रात अनेक जे नाट्यरसिक आहेत त्यांचं त्यांनी मनोरंजन केलेलं आहे. आणि त्यावेळी टी व्हीचं वगैरे माध्यम नव्हतं, टी व्ही म्हणा किंवा आणि जे आता जसे चित्रपट वगैरे याचे मोबाईल वगैरे ते काही माध्यम नव्हतं. तर त्यांनी असं मोठं उत्कृष्ट असं कार्य केलेलं आहे. आणि त्यांनी अनेक आमच्या जे गोमंतिकेचं आणि महाराष्ट्र भाषेचं त्यांनी असंच मनोरंजन केलेलं आहे. तर आम्हाला तेव्हा वाटलं की त्यांचं काहीतरी फुलाची पाकळी काहीतरी त्यांच्यासाठी करावं. पण जेव्हा आम्हाला त्यांच्या मुलीविषयी समजलं की त्यांची व्यवस्थितरित्या त्यांची देखभाल चालू आहे, केअरटेकर पण ठेवलेला आहे, तर आम्ही आता काय करूया. तर माझ्या जे आमचं जे साधना प्रकाशन आहे त्याचाच हा परिवार आहे. आमचे निगडीत ज्या आमच्या कार्यक्रम त्याच्या अंतर्गत होतात साधना प्रकाशनच्या अंतर्गत, तेव्हा हे आमचे उमेश तळणेकर सर, रुपेश नारोजी, प्रसाद गवंडी हे सदनकदा आमच्याबरोबर असतात. म्हणजे हा आमचा एक परिवारच आहे साधना प्रकाशनचा. आणि आम्हाला वाटलं त्यांना कुठला तरी एक दिवस ठरवायचा आणि त्यांचा एक गौरव घडवून आणायचा असं आम्ही ठरवलं होतं. आणि सगळ्यांच्या ह्याच्यामुळे जो वेळ वगैरे काढून आम्ही आज हा सोमवार तारीख 5 जानेवारी आणि ज्येष्ठ नाटककार आहेत त्यांच्या घरी आम्ही इथं आलो. आणि आता त्याचा कार्यक्रम आता थोड्याच अवधीत आम्ही आता करणार आहोत, शाल श्रीपाय वगैरे त्यांना परिधान हे करून. तर त्यांना त्यांच्या कार्याची पोचपावती म्हणून आम्ही पहिलं कार्य म्हणजे आम्ही म्हणजे असे गोमंतकांच्या म्हणजे प्रामुख्याने पहिल्या पेडणे तालुक्यात असे आमचे नाटककार आहेत, नाट्यलेखक. पण त्याच्यात बुजुर्ग म्हणून आम्ही हा पहिल्यांदा पायंडा घातला आहे की अशा लेखकांचा, नाट्यलेखक म्हणा किंवा आणि जे लेखक असतील तर त्यांचा कुठंतरी गौरव, त्यांना एक स्फूर्ती मिळावी, वृद्धापकाळातसुद्धा एक नवीन ऊर्जा प्राप्त होऊ शकते. तर त्यांना कुठंतरी त्यांच्या जे म्हणा जो काळ लोटला आहे, जो काळ लोटून गेलेला आहे, तर त्यांना परत त्या त्या काळाला उजाळायला पाहिजे म्हणून आम्ही एक सत्कार वगैरे घडवण्याचा इथं पायंडा घातला आहे. धन्यवाद. काका, म्हाका एक सांगा, तुमची नाटकां अंदाजे कितकी जाली आसतली? 80 जाले आसतले. तर हे तुमकां कशें काय तुमकां हे आले की नाटकान तुम्ही भाग किंवा लेखक वगैरे असं जावचो कसो काय तुमकां हे येयलो मी विचार? वाचन भरपूर केलं. हं. वि. स. खांडेकर, नासी फडके यांच्या सगळ्या कादंबऱ्या मी वाचल्या आहे. हं, हं. हं.
आणि अवधूत कुडतरकर हे मला वाटतं तुमचे खास मित्र असावे, कारण काय जे मी पुरस्कार तुमच्याकडे पाहतोय त्याच्यातला त्यांच्याकडे पण आहे. तुम्ही ओळखता काय त्यांना? अवधूत कुडतरकर. म्हणजे ते ज्यावेळी मागच्याला पुस्तकं विकलं हो 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 त्यावेळी त्यांची माझी ओळख झाली. हो. मी माझी पुस्तकं सुद्धा त्यांना विकायला दिली होती. अच्छा. मला एक सांगा, तुम्हाला सरकारमार्फत काय तुम्हाला म्हणजे काय भेटायला पाहिजे किंवा कोण येतात राज्य तुमचं काय? पुरस्कार मला मिळाला आहे राज्य हं. नाही तुमच्या नाही मी काय म्हणतो, सरकारतर्फे तुम्हाला काय मदत काय वगैरे भेटते काय? काय नाही म्हणजे पेन्शन येते त्यांची अं, 3,200 रुपये. 3,200. आता ह्या 2-3 महिन्यात पेन्शन झाली. झाली नाही. औषध पाण्याचं कसं काय? औषध पाणी मी करीत नाही. तुम्हाला मुलं किती? 3 मुली. 3 मुली. कुठे असतात? एक दोडा मार्गाला, एक कोर्रीला म्हापसा हं. आणि एक वास्कोला. हं. हां. खरं म्हणजे त्यावेळी मी 5-6 वर्षाचा होतो. आमच्या घराच्या मागे छोटंसं माडाचं झाड होतं. त्या झाडावर चिमणीनं घरटं बांधलं होतं. 4 पिलं, नर मादी अशी त्यांचं कुटुंब होतं. पण मला काय झालं माहीत नाही. मी 5-6 वर्षाचा फक्त होतो. जाण नव्हते मला. मी त्या चिमणीला मारायचं असं ठरवलं आणि 8 दिवस एकसारखा तिच्या मागे मागे गेलो आणि तिला दगडानं मारले. मग मला आईनं मला शाप दिला. मेल्या हे काय केलं? तिची पोरं आता लहान लहान पोरं मरून जातील. म्हणून मी मग त्यावेळेपासून मुक्या प्राण्यावर दया करीत राहिलो. तिची मग मी क्षमा मागितली चिमणीची. चिमणे मला क्षमा कर. ती म्हणाली मी तुला क्षमा केली आहे आणि आपणाला आता ब्राह्मणाच्या घरी जन्माला आले आहे, कुठेतरी नाशिकला कुठे. आणि खरं म्हणजे त्या चिमणीला मी मारली म्हणूनच मी आज नाटककार म्हणून फक्त 4थी मराठी शिकला. आणि प्रत्येक वर्गात पहिला नंबर यायचा माझा 4थीपर्यंत. 5वीचे वर्ग नव्हते आमच्या शाळेत. मास्तर म्हणाले ते मग त्याने माझी फी सोडली. नादार विद्यार्थी म्हणून मला घोषित केलं.